प्रश्न होता, जगात देव आहे का? आहे. आता उत्तर मिळालंय. फुलात सुगंध आहे, लाकडात आगडी आहे, उसात साखर आहे आणि दुधात लोणी आहे. आता उलट फिरवतो थोडं, पटापटा बोलत जायचं. फक्त लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. तुम्ही म्हणाले पुढे महाराज मंडळी, अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 कागदावर लिहून घ्या. घरी गेल्या उचका. उचका. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. लोहाचे कणक होय, लोखंडाचं सोनं होईल, पण त्याचं लोखंडाचं सोनं होईल, त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. आणि आपल्याला दुःख येण्याचं कारण ज्ञानच नाही हो. आता ही दिसतेच नाही एवढी माया सगळं, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहेत. इथं काहीच नाही. एक प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न तुमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी. बसलेली सगळी माणसं माझ्या सगट. आयुष्यभर कमवलेली इस्टेट तुम्ही कमावता कोणासाठी? तुमचं उत्तर आहे पोरांसाठी. बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे, त्या बापानं बोट वर करायचं. त्याचा इथं भव्य नागरी सत्कार फक्त बोट वर करायचं. 5 मिनिटं थांबवतो मी. मग तुम्हाला हे कुठाने करायला सांगितलं कोणी? याचा अर्थ आपण संसारात अज्ञानानं गुंतलोय, ज्ञानानं नाही. गुंतलोय पण कशानं? आणि म्हणजे दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं देतो सगळ्यांना. आता नुसते प्रश्न उत्तरच राहतात कीर्तन. आता दुसरा प्रश्न सगळ्यांसाठी, याला 2च मिनिटं होते, आता याला 5 मिनिटं आहे. तुम्ही आणि मी, पखवादे बिखवादे, गायक वादक, चोपदार फिरदार, इनेकरी फिनेकरी, सिस्टीमवाले सगळे, आयुष्यभर आपण कमवलेल्या इस्टेटीचा रात्रंदिवस कष्ट करून तुम्ही उपभोग कधी घेणार? मी बसून घेतो 5 मिनिटं. तुम्ही मला 5 मिनिटानं उत्तर द्या. उपभोग घेणार कवा? 50 ते झालोय. शुगर आहे, शुगर आहे, शुगर आहे, बीपी आहे, झटका येऊन गेलाय, स्प्रिंग आलेला आहेच, मागून ठणका चालूच आहे, पुढं मुतखाडा वळवळ करतोच, गोळ्या मोकाराचे, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, खायला जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1, निम झाल्यावर 1, पुन्हा उठताना 1, काही ना बाथरूम जाताना गोळी, इकडं खालं तरच इकडं पडत, इकडं गोळी बंद, इकडं. मग तुम्ही उपभोग घेणार कवा? सुधरत एक तुम्हाला काय? आपण बंगला बांधल्यावर निलाम, एक मुक्काम आपला बंगल्यात व्हावा, दुसऱ्या दिवशी न देव का जाणं होईना. आता आपल्या श्रद्धाला जर बंगल्याची वास्तुशांती येते तर बंगला बांधायची गरज काय? त्याचं एकमेव उत्तर आहे 16व्या अध्यायात आहे, हा हिता पासोनी काढीती, हित देवोनी वाढविती. आणि आपल्याला नेमकं हितच कशात आहे हेच कळत नाही. आपला एवढाच ताला काय, गाडी, बंगला, बायको, सासरवाडी, पोहर, नातू, नात, नदी. काय नाही. पैसे घालायचे 80% ग्रामपंचायत सदस्यांना. जर ग्रामसेवकने इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी परिस्थिती आहे. आहे का नाही बोला? जास्त आहे पण कमी नाही. कळतच नाही ना. हा काय नाही. आता हे समाज जो आहे ना, हा सगळा बाह्य रंगाचा आहे. आनंदाचं काय? अरे एवढं गेल्यावर जगाचं करणार काय? काय करणार? शरीर गेल्यावर करणार काय? आणि गेलं तुमचं शरीर, मागच्या अवलादीला घेणं काय? काय घेणे तुम्ही? आता दुपारी, आता समजा मी कीर्तन संपल्या आज मेलो समजा, मरणार नाही, आज मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय?
मी उलथून जाणार. आपण गेल्यावर जगाचं करायचं काय? वाक्य सांगू का? इंद्रिकेचे वाक्य आहेत. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला की तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काय घेणं? लोक वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. आता हे माझं मशीन चांगलंय, 3-3, 4-4 करतोय रोज. मी काही सीझन मधला बुवा नाही. हलक्या हाती 3-4 3-4 करतो. उद्या माझे 2-4 रात पडले, लोक काल तारीख येतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. पण लोकांना घेणं काय तुमचं? समाजाला तुमचं कवडीचं घेणं नाही. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही सरपंच आहात ना, 100 लोक तुम्हाला फोन करतील, एक दिवस माझी व्हा. संपलं तू जगातून. लोकांना काय घेणं? शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवलं नाही, तुम्ही कोणी घेऊन बसले? ज्याची लंका सोन्याची होती, 1.25 लाख नातू पथ्याला होते, रामानं एकट्यानं रणात मारला, एक त्याच्यातला रणातला राहिला उतरवलं नाही, तुम्ही कोण आहेत? आता तसा बारीक अभ्यास केला तर रामापेक्षा रावणाचं सैन्य कमी होतं का जास्त होतं? जास्त होतं. अख्खी लंका त्याची सोन्याची होती, तो काही दुबळ्या पार्टीचा माणूस होता का? आणि हा अंगात वलकले नेसणारा ब्रह्मांड नायक लंका दिशाला मारू शकतो. याचं कारण आहे, रामाची संपत्ती दैवी होती आणि रावणाची संपत्ती आसुरी होती. रामाची संपत्ती जाऊ द्या, कपडे नव्हते, वडील गेले होते, आई बाजूला होती, भाऊ बाजूला होता, जीवनात दुःखच होतं, एकच भाऊ बरोबर होता, बायको बरोबर होती, बायकोही सोडून दिली ती. पण संपत्ती दैवी होती. आणि याच्याकडे 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, आणि सक्का भाऊ त्याला सांगत होता ती शीता नेऊन दे, हातानं झटे होती. तू अजून एवढ्या बायका कर. तुला 80,000 बायका आहे ना, अजून एवढ्या कर, पण शीता नेऊन दे. रावण म्हणला तुला मी प्रवचन करायला नाही बोलावलं. मी आला. कुंभकर्ण म्हणला तू तर मारणार, पण तू मला घेऊन मारणार. मी ना दोघं बी. गोष्ट परत नाही, हा विनोद नाहीये, यातलं गांभीर्य राहणं ठेवा. तुमचं शरीर थकलं, लोकांना तुमचं काही घेणं नाही. जन हे सुखाचे धिरा घेतल्या ते, अंत ही काळीचे, अंत ही काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे धिरा घेतल्या ते, अंत ही काळीचे, अंत ही काळीचे नाही कोणी. देव आहे इथं आलोय बरं का आपण. बरे ती खुर्ची ठेव खाली. देव आहे. आता उलट फिरायचंय बरं का आपल्याला. करंट लागला का मग सोपं झालं. अभंगाचा करंट लागला पाहिजे. फक्त संतांची सेवा केली तरच ज्ञान येईल. आता पुढे सरकलो आपण. हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि या गावचा कारभारी मन आहे, आणि त्याच्या ताब्यात अख्खं गाव आहे. आणि तो गडी थोडा नादी आहे. कोण? मन. नादी म्हणजे थोडा चालू गडी येतो. त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला गर्लफ्रेंड आहे का? नाही, प्रयत्न चालू आहे. बर याला गर्लफ्रेंड नाही. किचकट कीर्तन राहतं बरं का. हे गाव आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, आणि मनाला एक प्रियशी आहे, ती ह्याच गावात राहते. गल्लीतलं पडाय, आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. डोकं खातं बरं का. आता मन आणि त्याला मांबलं आजारी एक तुम्ही. मन आणि इच्छा. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला इच्छा प्रेमात. घोटाळा असा झालाय, दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती झेडपी लागायची शक्यता आहे. 2 महिने कळकाळ. जर लागली तर माळ टिकणार नाही. चला, मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती 1 तारीख